अखेर हर्षवर्धन पाटील यांचं ठरलेलं आहे। हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। पण त्यांचा विधानसभेचा मार्ग सोपा आहे का, या संदर्भात लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्यात। आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकणार असल्याचं स्वतः हर्षवर्धन पाटलांनी जाहीर केलंय। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा, प्रवेश करायचा का नाही करायचा, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पत्रकार आलेले आहेत। त्या पत्रकारांच्या बरोबर एक पत्रकार परिषद होईल आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर घेऊन निर्णय घेतला जाईल। हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनीही आपल्या वडिलांसोबत भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय। मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मी आणि माझ्या सर्व इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आहेत युवा मोर्चाचे, आम्ही सर्वांनी राजीनामा दिलेला आहे। तो राजीनामा आम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांना पाठवलेला आहे आणि पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष आहेत वासुदेव नाना काळेजी, त्यांनाही आम्ही पाठवलेला आहे। हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी आपल्या वडिलांच्या निर्णयाचं समर्थन केलं। गेले 2 महिने झाले तुम्ही बघताय की शेकडो कार्यकर्त्यांचा आग्रह 2 महिन्यापासून चालू आहे की भाऊंनी तुतारी हातात घेतली पाहिजे आणि विधानसभेची निवडणूक 2024ची लढवली पाहिजे। मला असं वाटतं त्या अनुषंगाने आम्ही पण गावभेटी दौरा हा चालू केलेला, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या अनुषंगाने हा दौरा आम्ही चालू केलेला आहे। हर्षवर्धन पाटलांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय। हर्षवर्धन पाटलांची जी जागा आहे ती मुळामध्ये त्या ठिकाणी अजितदादा गटाचे एक आमदार ते तर निवडून आले आहेत। महायुतीमध्ये ती जागा कदाचित अजितदादा गटाकडे जाईल आणि त्यामुळे भाजपला ती जागा सुटणार नाही। मग राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गेले 5 वर्ष आणखी वेटिंगमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी दुसरा पक्ष निवडला असावा। हर्षवर्धन पाटलांच्या या निर्णयानं महायुतीकडून इंदापूर विधानसभेसाठी ज्यांचं नाव निश्चित मानलं जात आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांची मात्र धाकधूक वाढली असेल। मार्ग मोकळ्याने अजून उमेदवारी पक्षाला मागितलेली नाही, पक्षाने मला आधी सांगितलेलं नाही, अजून तर मला उमेदवारी मिळालेली नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाही। तुम्ही म्हणसाल तुम्ही फिरताय का, मी 5 वर्ष लोकात फिरतो, फक्त निवडणुकीपुरतं फिरत नाही। लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात असतो, गावाच्या विकास कामात असतो, बाकीच्या गावाच्या कुठलाही त्यांचा विषय असला तर मी नेहमीच लोकात असतो। त्यामुळं फिरायचा विषय म्हटला तर मी 5 वर्ष फिरत असतो, तसं आजही फिरतोय। एकेकाळी इंदापुरातून अपक्ष म्हणून निवडून आलेले हर्षवर्धन पाटलांचा काँग्रेसनंतर एनसीपी एसपी बाया भाजप असा प्रवास राहिलाय। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांना इंदापुरातून उमेदवारी मिळते का आणि मिळाली तर इंदापुरातील जनता त्यांना निवडून देणार का ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।